आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाइन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो, प्रभूला महिमा देतो। पुष्कळांचं जीवन बदललं जात आहे आणि सगळ्यात मोठं काम देवाचं वचन या दिवसामध्ये करत आहे। काल एका बहिणीनं फोन केला आणि मायवरचा संदेश ते म्हटले की बायबलमध्ये आई संबंधानं एवढं चांगलं असू शकतं। आम्ही जन्मापासून बाय बर्थ ख्रिस्ती आहोत, मोठमोठ्या लोकांचं आम्ही ऐकलं, परंतु बायबल एवढं सुंदर आणि अशा पद्धतीनं कुटुंबाची व्यवस्था करणारं असतं। मग ते बोलता बोलता म्हटले असं वाटलं की जर माझा परिवार तुमच्या चर्चमध्ये असता तर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नसते। म्हणजे जगामध्ये अनेक समस्या अडचणी आहेत, परंतु देवाचं वचन मनुष्याचं परिवर्तन करण्याचं काम करत आहे, परिवर्तन करण्याचं। एका बहिणीने तर सांगितलं, ती म्हटली जर तुम्ही मुंबईमध्ये आले तर फार मोठी उलथापालथ होईल, परंतु माझा विश्वास आहे इथून देव जगाची उलथापालथ करत आहे, जगाची उलथापालथ। म्हणून देवाच्या वचनाला मर्यादा नाही आणि त्याला कोणी सुद्धा बंदिस्त करू शकत नाही। प्रभूचे आभार मानू की मी तर म्हणतो YouTube देवानं आपल्यासाठीच निर्माण करून ठेवलं होतं की लोकांना सत्य समजावं, नाही का, सत्य समजावं, जीवन परिवर्तन व्हावं, प्रभूकडे ते आकर्षले जावेत, नाही का। विचारे लांबून कुठं श्रीरामपूरवरून त्यांना रेल्वेने येण्याचं ठरवलं, रिझर्वेशन मिळालं नाही तर त्यांनी कार करून आले, कारण त्यांना असं वाटलं की इथं देवाच्या आराधनेमध्ये सहभागी व्हावं। तर मी 100% तुम्हाला सांगतो की इथून जाणारा कोणी व्यक्ती रिक्त गेलेला नाही। तुम्ही जाऊन साक्ष द्या, जे तुमच्या अंतःकरणात तुम्ही प्रार्थना घेऊन आलेल्या, माझा देव अंतःकरण पारखणारा देव आहे। आज मी या विषयावर बोलणार नव्हतो, भरपूर संदेश बनवून ठेवलेले होते, परंतु मला असं वाटलं की याच्यातनंच बोलावं। परमेश्वराची स्मरणवही फार सुंदर। आम्ही सगळेजण आपली दैनंदिनी लिहून ठेवतो, आपलं रोज काहीतरी घडलेल्या घटना, कोणी त्रास दिला असेल, एक चांगली घटना घडली असेल, एक वाईट घटना घडलेली असेल, किंवा तुमच्याकडे तुमचं विजन असेल, मला हे करायचं, मला ते करायचं, बरेच लिहितात। काही लोक लिहित नाहीत कारण त्यांच्याकडं म्हणजे त्यांना इंटरेस्ट नाही, परंतु बायबलमध्ये असं लिहिलं की परमेश्वर मात्र स्मरणवही लिहितो। एवढ्या लोकांची स्मरणवही देव लिहितो। आणि काय लिहितो त्या स्मरणवहीमध्ये? ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना देव माझी स्मरणवही लिहितो, त्या दिवशी तुमची देवाकडे पाहण्याची, जगण्याची पद्धत बदलून जाणार आहे। मी जास्त वचन वाचलं ना त्यास मी थोडा तिथं थांबलो, अरे म्हटलं बापरे, देव माझ्या संबंधानं मी जे करतो, मी जे बोलतो, माझं उठणं, माझं बसणं, सगळ्याची नोंद परमेश्वर करतो। आणि मग एक प्रकारचं गांभीर्य माझ्यामध्ये निर्माण झालं की देव स्मरण वही लिहित आहे। दोन कारणानं असं लिहिलं की ज्यावेळेस जीवनाचं पुस्तक उघडलं जाईल स्वर्गामध्ये, आम्ही रॅप्चर किंवा आम्ही पाहतो की लवकर प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येणार आणि मग त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे। आणि असं लिहिलं जीवनाची पुस्तकं उघडली जातील आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे तो प्रतिफळ देणार आहे। पण आम्ही कृती करून विसरून जातो, नाही का, पण देव मात्र टिपून ठेवतो, नोंदी ठेवतो। म्हणून दावीद म्हणतो तू माझं उठणं, माझं बसणं, माझं चालणं, माझं बोलणं बारकाईने पाहतो, बारकाईनं पाहतो म्हणजे नोंद ठेवतो ना। हालेलुया। आता हे जनरल झालं, मी तुम्हाला वचनातनं दाखवणार आहे। मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 16 ते 18 पर्यंतची वचनं। परमेश्वर स्मरण वही लिहितो, लिहून ठेवा, कायम तुमच्या वहीमध्ये लक्षात राहू द्या। ज्यास कधी जर
तुम्हाला आठवलं तर हे न चुकता वाचा, जेणेकरून एक गंभीर प्रकारचं जीवन तुम्हाला जगता येईल. मलाकीचं पुस्तक. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे, परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले, एकमेकास बोलले. ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले, कान देऊन ऐकलं. व परमेश्वराचे भय धरणारे, परमेश्वराचं भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे, त्याच्या नामाचं चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्याच समोर लिहिण्यात आली, त्याच समोर लिहिण्यात आली. 18 पर्यंत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो, तसा मी त्याचवर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. म्हणजे काय लिहिणार तरी काय या स्मरण वही मध्ये? तर 2 गोष्टी लिहिणार आहे. एक धार्मिक आणि दुष्ट, दोघांच्या पण स्मरण वया वेगळ्या. म्हणून तुम्हाला म्हटलं नाही का 2 गोष्टी लिहितात आम्ही. कुणी त्रास दिला ते पण लिहितात ना. मग आम्ही बघतो आत्महत्या केली तर पोलीस पहिल्यांदा बघतात चिठ्ठी काय लिहून ठेवलेली आहे, कोण आहे जबाबदार, आणि मग त्याच्यावर पकडलं जातं, धरपकड केली जाते. यानं त्रास दिला, त्यांनी त्रास दिला, कुठंतरी नोंद बघतात. त्यानंतर एखादी व्यक्ती जगातनं गेली, मग तिची आठवण म्हणून आम्ही काय करतो, तिच्या स्मरण वहीमध्ये पाहतो माझ्याविषयी काय चांगलं लिहिलंय, माझ्याविषयी त्यांचं काय मत आहे. पण ती गुप्त असते, सिक्रेट असते. तसं देव सुद्धा प्रत्येकाची स्मरण वही लिहितो. आणि स्मरण वही कोणाची लिहितो तिथंच म्हटलं धार्मिक आणि दुष्ट. आणि दुसरी कोणाची? सेवा करणारे, सेवा न करणारे. दोघांची पण, जे सेवा करतायत त्यांची पण स्मरण वही, आणि सेवा करत नाही त्यांची. सगळ्यांच्या बघा 2 भाग सेक्शन केलेले, तिकडं डिपार्टमेंट असतं वेगवेगळं. मी सेवा करतो तर माझी स्मरण वही असणार आहे, जे वाजवतो त्याची स्मरण वही असणार आहे, जे गातात त्यांची स्मरण वही असणार आहे, जे खुर्च्या लावतात त्याची स्मरण वही असणार आहे. आता हे बायबल मध्ये दिलंय बरं का, मलाही माहित नव्हतं, पण प्रभूने ते मला सांगितलं की असं आहे, हे लक्षात ठेव. आणि मग तुझ्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करून त्याची टिपणं चालू आहे. आणि टिपणं करतात कोण? मग तुम्हाला आठवतं का उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या याकोब बेथेल या ठिकाणामध्ये गेला आणि त्यांनी दर्शन पाहिलं, धोंडाला एक उशा घेतला, उशीला डोक्याखाली धोंडा घेतला, आणि त्या धोंड्यावर निजल्यावर त्यानं पाहिलं एक शिडी स्वर्गाच्या दिशेने गेलेली, ढगामध्ये आकाशात गेलेली आहे. आणि देवदूत चढत आणि उतरत होते. मग चढणारे देवदूत काय करतो, ते काय दिवसभर याकोबानं केलं ना त्याची सगळी टिपणं त्याच्या मागं फिरत होते. लक्षात ठेवा, तुम्ही बसलाय पण तुमची टिपणं चालू आहे, तुमच्याकडे बघत आहे बरं का स्मरण वही मध्ये. म्हणून म्हटलं गंभीर केव्हा बनाल ना, ज्या परमेश्वराच्या मंदिरात जाताना एक ट्रेडिशन, एक परंपरा, रविवारी चर्चला जायचे म्हणून जर तुम्ही जात असाल ना, तर लक्षात ठेवा तुमची टिपणं घेतली जातील. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात बसता, तुमचे हावभाव, तुमच्या चेहऱ्यावरचं असणारं एक्सप्रेशन, या सगळ्या गोष्टीच्या नोंदी ठेवल्या जातात. याच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. का तर बायबल सांगतं की तुमचा देव हा डिसिप्लिन देव आहे, एक शिस्तबद्ध देव आहे. न्याय तर होणार आहे, पण न्याय होताना तुमचं कर्म, आता नेमकं तुमचं कर्म काय, का देऊ नाही का? परमेश्वराच्या घरामध्ये असं लिहिलंय, तिथं काय लिहिले वाचा बरं. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले. म्हणजे देवाचं भय धरणाऱ्या लोकांची चर्चा देव ऐकतो. हालेलुया. किती डेंजर आहे हो. आम्ही धार्मिक लोक, आम्ही सात्विक लोक, आम्ही देवाचं वचन ऐकणारे, देवाच्या वचनाचं चिंतन करणारे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, देव धार्मिक लोकांचं बोलणं कान देऊन ऐकत असतो. धार्मिकाचे शब्द ना शब्द टिपले जातात. काय बोलता तुम्ही, कसले शब्द तुमच्या मुखातनं जातात, शास्त्र सांगतं. देव धार्मिकाच्या शब्दाकडे, जे चर्च मध्ये नाहीत त्यांचे शब्द नाही ऐकणार बरं का. त्यांचं पण आहे, तो म्हटलं जे काय म्हटलं त्यांना, सेवा नाही दुष्ट आणि
धार्मिक व दुष्ट, धार्मिक आणि दुष्ट, हा दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा, देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद. आता ज्या देवाच्या मंदिरात तुम्ही असताना त्या देव तुमचं कान देऊन ऐकतो, पण त्यांचं नाही ऐकत बरं का. त्यांच्या फक्त नोंदी ठेवल्या जातात, त्यांच्या फक्त नोंदी. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, जे कामगार कामावर हजर असतात ना, तर त्यांचं डिटेल रेकॉर्डिंग तिथं असतं, किती काम केलं, किती जॉब तयार केले. जे हजरच नाही ते फक्त ऍबसेंट म्हणून नोंद होतीच का नाही, ती नोंद आहे त्यांची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवाच्या घरामध्ये येता, त्याच देवाच्या घरात आल्यावर तिथं तुमच्या कामाला सुरुवात होते. तुम्ही एंट्री केली परमेश्वराच्या भवनामध्ये, आणि परमेश्वराच्या घरामध्ये आल्याबरोबर इथं तुमची टिपणं घ्यायला सुरुवात होतात. का? स्मरणवही का? कारण तिथं असं लिहिलंय, मला वाटतं तुम्ही माझा खास निधी व्हाल. वाचा बरं. मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील, खास निधी होईल. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो, तसा मी त्याचवर दया. देवाचं अंतकरण दयेचं करुण, आमचा परमेश्वरा संबंधाने म्हटलं तो करुणेचा देव आहे, करुणा करणारा देव आहे. आता देवाला काम काय हो दिवसभर? 365 दिवस देवानं तुम्हाला दिलेले आहेत, आणि 365 दिवसामध्ये देवाला आशीर्वाद द्यायचे असतात. आणि देवाकडे नवीन नवीन आशीर्वाद आहे बरं का. तुमच्या सगळ्या जुन्या वस्तू आहेत, आउटडेटेड आहेत, आणि तुमच्या वस्तूची कुणाला ईर्ष्या नाही, पण देवाकडच्या ज्या वस्तू मिळतात त्या ईर्ष्या निर्माण करतात. म्हणून आम्ही पाहतो योसेफाला देवानं दिलं ना, त्याची ईर्ष्या त्याच्या भावांना निर्माण झालेली आहे. देव तुमची टिपणं घेत आहे, लक्षात घ्या. आज जे तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आलेला आहात ना, पण ज्यास तुम्ही एक डिसिप्लिन देवाकडे बघायला सुरुवात कराल, त्यास आपोआप तुमचं लक्ष देवाकडे लागेल, आणि तुम्ही काय भावनेनं पाहतात की परमेश्वर माझं नोंदणी करत आहे, माझं रजिस्ट्रेशन करत आहे, तो माझ्या नोंदी ठेवत आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात पाऊल टाकलं तेव्हा. म्हणून मी आल्याला सांगितलं, भविष्यवाणी प्रभूने केली. कोणीतरी आलं आणि अंतःकरणात प्रार्थना घेऊन आलं, आणि देवाने तेव्हाच ती ऐकली, आणि तो म्हटला, त्यानं सांगून टाकलं की ज्या उद्देशानं तू देवाच्या मंदिरात पाऊल टाकलं, तुझी प्रार्थना, तुझं लक्ष तेच होतं की देवानं माझ्याशी बोलावं. आणि तेवढ्यात प्रभूनं नोंद केली, लक्ष दिलं, आणि सांगितलं, नोंद करून ठेवलं. जसा बाप मुलावरती, आज्ञाधारक मुलावरती, आणि जो मुलगा सेवा करतो त्याच्यावरती जशी करुणा करतो, तसं परमेश्वर म्हणतो त्याच्या अनुसरण करणाऱ्या लोकांवरती, त्या मुलावरती देव करुणा करतो. काम देऊ नये का? परमेश्वर तुमच्यावरती करुणा करेल, पण केव्हा? ज्यास तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकत असताना, तुम्हाला त्याचं गांभीर्य, त्याच्या उपस्थितीमध्ये राहत असताना, त्याच्या उपस्थितीमध्ये आलेले असताना तुमच्या भावना काय असल्या पाहिजे? मला बसायचं, तुमची भावना ही असू नये. मला बसायचं, तुमची भावना ही असू नये की मला नुसतं त्या ठिकाणामध्ये येऊन आणि सहभागी व्हायचं. तुमची भावना ही असली पाहिजे की देवानं माझी टिपणं परफेक्ट घ्यावी, देवानं माझ्या नोंदी परफेक्ट ठेवाव्या. मग आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जे देवाच्या मंदिरातली त्याचं जे उपस्थित राहणं आणि याची नोंद देवानं ठेवली. म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये हन्ना रडली, त्यास देवानं तिची नोंद करून ठेवली. आणि तो त्या ह्याला सांगतो, तिला सांग, वसंत रूपी पुनरूपी आल्यावर तुझ्या घरामध्ये तुझं घर नांत होईल आणि तुझ्याकडे लेकरू असणार आहे. का? कारण त्या दिवशी याच्या अगोदर पण ती देवाच्या मंदिरात आली, याच्या अगोदर पण ती शिलोला जात होती, परंतु देवानं नोंद केली आणि त्याचं अंतःकरण कधी कळवळलं नाही. त्याला कधीच वाटलं नाही की तिच्यावरती अनुग्रह करावा. ती घरी येऊन रडत होती, आपल्या पतीशी आणि चर्चा करत असताना तिचा नवरा तिला सगळं काही देत होता, परंतु तिच्याकडे लेकरू नव्हतं. आणि मग तो म्हणत होता, कशाला लेकराची काळजी करती? अगं तू लक्षात ठेव, आणि तुझ्या सौतेपेक्षा मी पणन्येपेक्षा तुला दुप्पट देत आहे. ते म्हणते, नाही, मला पणन्येपेक्षा दुप्पट नको, पण मला लेकराची गरज आहे. तिची नोंद नव्हती, ती रडत होती तिच्या नवऱ्याकडे. कोणी नोंद ठेवली नाही. तिचा नवरा तिला काही देऊ शकत नव्हता. तिची सवत तिला दोष देत होती, तिची सवत तिची आणि हेटाळणी करत होती. पण एक दिवस आला, ती देवाच्या मंदिरात गेली आणि आता तिने ठरवलं, मी माझं मनोगत माझ्या देवासमोर मांडणार. आणि बायबल सांगतं तिने रडायला सुरुवात केला, देवदूतानं टिपणं घ्यायला सुरुवात केली. आणि शास्त्र सांगतं, जसं योबास म्हणणारं सैतान स्वर्गामध्ये गेला आणि तो सैतान त्याचे दूत पोचले आणि त्याने विचारलं, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं का? 100% त्या दिवशी हे जे देवदूत
देवदूत स्वर्गामध्ये गेले आणि देवदूताला देवाने प्रश्न केला असेल, कोण व्यक्ती तुम्हाला प्रिय वाटली, आणि त्यास त्यांनी सांगितलं, आज परमेश्वरा तुझ्या भवनामध्ये हन्ना नावाची एक स्त्री होती आणि ती रडत होती आणि तिचं तुझ्यावरती प्रेम आहे, आणि त्यास देवानं स्मरण करून ठेवलं आणि तो म्हटला, या वर्षात मी तिला मुलगा देणार आहे, नुसता मुलगा देणार नाही तर मी तिला शंभेल देणार आहे. ही तुमची स्मरण वही. कान देऊ नये का? परमेश्वर तुमच्या कृतीचं स्मरण करत आहे आणि त्याची टिपणं घेत आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येक रविवारी या चर्च मध्ये येताना त्यास तुमचं देवाविषयीची अगतिकता दिसली पाहिजे. आमेन. हा तुम्हाला लगेच नाही दिसणार तुमचं उत्तर. हालेलुया. लगेच तुमच्याकडे ते दिसणार नाही, काय चाललंय काय नाही, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. 16 वचनामध्ये वाचा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे, परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले. ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले. लक्षात घ्या, जे देवाचं भय धरणारे लोक आहेत ना, तुम्ही काय बोलता याकडे देवाचं लक्ष लागलेलं आहे. काय चर्चा आहे तुमच्या? तर तुम्हाला देवाची भीती आहे, देव या व्यक्तीविषयी तुम्ही अगदी कन्फर्म आहात, परफेक्ट आहात, नाही माझं देव ऐकत आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ज्या बोलता ना त्याच्या नोंदी ठेवल्या जातात, आणि त्या नोंदी, मला त्याच्या अगोदर एक वचन वाचा. एस्तेरचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचन. एस्तेरचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 3 वचन. नोंदी किती महत्वाच्या आहे. परमेश्वराची स्मरण वही कशी आहे ते तुम्हाला समजणार आहे. त्या रात्री राजाची झोप उडाली, तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच पुढे वाचला. त्यात हा मजकूर होता. अश्वेरोष राजाची खोजे द्वारपाल असत. त्यापैकी दोघ जण बिगतान व तेरेश यांनी राजावर हात टाकला होता. त्याची भेद केल्याची मर्दखायाने खबर दिली. तेव्हा राजाने विचारलं की या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मान सन्मान करण्यात आला आहे का? त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्यास सांगितलं त्यांच्या बाबतीत काही करण्यात आले नाही. राजानं स्मरण वही लिहून ठेवलेली होती. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराची स्मरण वही काय काम करणार आहे. तुमचं बोलणं देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या घरामध्ये, आणि तुमचं व्यक्तिगत नातं देवाशी असताना तुमची कनेक्टिव्हिटी पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाबरोबर आहे, आणि तिथं तुमचं बोलणं देव कान देऊन ऐकत आहे. लक्षात ठेवा. मी तर म्हणतो देवाला कानाची पण गरज नाही. असं लिहिलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या चरणावरती आलावस्त्र कुपी ओतत असताना शिष्यां मनामध्ये विचार करत होते, एवढ्या मोठ्या पैशाची नासडी कशाला. ती मनात बोलली, आणि येशूनं, म्हणजे धार्मिकानं तर मनात पण चांगले विचार ठेवायला पाहिजेत. तोंड तर लांबच राहू द्या, हो, शब्द लांब राहू द्या. तुम्ही तर म्हणाल की नाही माझ्या मनातलं कोणाला कळतं, पण बायबल सांगतं देव अंतःकरण आतमधला एक कान आहे. अंतःकरण म्हणजे आतमधला कान. आतमध्ये जे आहे ना ती चर्चा सुद्धा देव ऐकतो. आणि शास्त्र सांगतं, येशू त्यांना म्हटला, ही स्त्री, हे बाकीचे गरीब लोक हे नेहमी तुमच्या बरोबर असणार, मी नाही तुमच्या बरोबर असणार आहे. म्हणजे आतमधली चर्चा देव ऐकतो, तर बाहेरच्या चर्चेचं काय. म्हणून लक्षात ठेवा, धार्मिक बनल्यानंतर हे लय सोपं आहे. काय बोललं की आबा तोबा, मग आम्ही म्हणतो पाप झालं. मग काय तोंडात मारल्याने काय तुमचं शुद्धीकरण होणार आहे का? नाही हो. नोंद तर ठेवलंच देवानं. हे सॉरी शब्द तुम्हाला ठीक आहे. मला परवा कोणीतरी ठिकाणी फोन करून विचारलं, असं माझा एक प्रॉब्लेम, माझी एक समस्या आहे. एका बहिणीनं व्यभिचार केला आणि ती फार व्यभिचाराचं पातक करत आहे, मग देव तिला क्षमा करेल का? मी म्हटलं सगळ्या पापांची क्षमा आहे. मग काय करावं लागेल? क्षमा मागावी लागेल. मग झालं का? नाही झालं. म्हटलं क्षमा करेल, तारण देईल, पण एक गोष्ट ध्यानात आहे, पेरणी केली तर कापणी करावी लागेल. म्हणजे काय म्हटले ते? तारण तुम्हाला 100% देव देणार आहे. ठीक आहे, तुम्ही देवाकडे क्षमा मागितली, तुम्ही चूक केली, मग देव तुम्हाला क्षमा करतो.
पण ज्याच्या संबंधानं पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं ते आम्हाला कळतं ते चुकीचं आहे, तर त्याच्या मोबदल्यामध्ये असणारा दंड तर देव देणारच आहे, त्याच्यात मग नाही सुटका होणार. मग आता याला पर्याय काय? याला पर्याय तुला पश्चाताप करायचा, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून. जर असं देवानं, आम्ही पाहतो की दाविदानं त्या ठिकाणामध्ये त्या स्त्री बरोबर व्यभिचार केला आणि मग तो त्याने रडला, देवाच्या मंदिरात गेला, पश्चाताप केला, सगळं झालं, देवाने त्याला क्षमा केली. येशू ख्रिस्त त्याच्या कुळातनं आला, पण तलवारीने त्याचं घर सोडलं का? मग देवानं ते सगळं करायला पाहिजे. जाऊ द्या म्हटलं असतं, आता याने एवढं पश्चाताप केला, चुकला, मग याला क्षमा करायला पाहिजे. पेरणी झाली तर कापणी होणारच आहे ना. म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. स्मरण वहीमध्ये काय नोंद केलं जाणार आहे? तुमची चर्चा, तुमचे शब्द, धार्मिकाचे शब्द. शास्त्र असं सांगतं, देव धार्मिकाच्या चर्चेकडे कान देऊन ऐकतो. असंच लिहिलंय ना? काय लिहिलंय? परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले. मग देवाच्या लोकांचं आता ते बाकीचं सोडून द्या. तुम्ही निंदा कराल, तुम्ही शिवीगाळ कराल, तुम्ही अपमानाचे शब्द बोलाल, तुम्ही एकमेकाला नावं ठेवाल, हे शब्द मी त्याच्या संबंधाने बोलत नाही, ते बाजूला राहू द्या, याचा तर न्याय होईलच. पण मी आता जी गोष्ट बोलत आहे ती गोष्ट याच्यापेक्षा वेगळी आहे. धार्मिकानं तर या गोष्टी बोलायच्याच नाही. निंदा करायची नाही, अपशब्द बोलायची नाही, शिवीगाळ करायची नाही, कोणाचा अपमान होईल असं बोलायचं नाही, कारण हे बायबल सांगतं आम्हाला. हे आम्हाला नाहीच करायचं, कारण धार्मिकाच्या शब्दाकडे देवाचा कान असतो. मग तुम्हाला बोलताच येणार नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता मी तुम्हाला सांगतो, आत्मिक लेवलची तुमची पातळी वाढलेली आहे. आता मी सेवेसंबंधानं बोलत आहे, कारण तिथं असं म्हटलं, सेवा करणारा आणि सेवा न करणारा या दोघांची पण नोंद ठेवणार आहे. मग आता काय होतं माहिती का? धार्मिक काय बोलतो याच्याकडे देवाचा कान लागला. धार्मिक म्हणतो, तिथं देवीच्या यशाच्या पुस्तकामध्ये कोण जाईल? धार्मिक बोलतो, प्रभू मला पाठव, मी जायला. कोण जाणार आहे? या येशूचा जगामध्ये येण्याचा उद्देश तरी काय होता हो? काय तुम्हाला चर्च नव्हतं म्हणून तो आला? धर्म नव्हता, देव नव्हता म्हणून जगामध्ये तो आला? एकच उद्देश होता, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला. तो आला. जेवढे हरवले, आणि आम्ही किती धन्य आहोत, आम्ही देखील हरवलेलो होतो, आम्हाला ख्रिस्त माहित नव्हता, पण आम्हाला तो कळाला. आम्हाला तो कळाला. आम्ही, तुम्ही या मंडळीचे भाग बनला. तुम्ही जिवंत वचन ऐकत आहात, जिवंत वचन ऐकत आहात, ज्याच्यानं जीवन बदललं जात आहे, परिवर्तन केलं जात आहे, बंधनं तुटत आहे लोकांचं, आणि कुटुंबामधल्या समस्या सुटल्या जात आहेत. पण आता देवाची इच्छा काय? आम्ही देखील त्याची सेवा करावी. मग जाताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं? जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा. आता समस्या तीच आहे की मी, देवाने माझं परिवर्तन केलं, मला पवित्र आत्मा मिळाला, मला सामर्थ्य मिळालं, सगळं काही मला मिळालं, पण आता देव तुमच्या शब्दाकडे कान देऊन बसलेला आहे. धार्मिक कोणता शब्द बोलतो का हो माहिती का? कारण देवाला या शब्दानं काम करायचंय. लक्षात घ्या, देव शब्दाच्या द्वारे काम करतो. हे उत्पत्तीमध्ये आम्ही वाचलं, वर्षानुवर्ष आम्ही ऐकत आहोत की देव शब्दाच्या द्वारे काम करत आहे. देवाला फक्त शब्द पाहिजे. आणि मग काय होतं? धार्मिकाचा शब्द काय बोलतो? आता माझ्यामध्ये डेअरिंग नाही, मला वाटतं नाही माझ्याकडनं देव काम करून घेणार नाही. मग बायबल काय सांगतो? तो म्हणतो, मूक उघड म्हणजे मी ते भरेन. कोण भरेल? परमेश्वर. आता तुम्हाला शब्द बोलता येत नाही, पण तुमचं काम फक्त मुख उघडायचं आहे. हालेलुया. आणि येशू काय करतो? शब्द मुखात भरतो. आणि लक्षात ठेवा, आता पहा, मी तुम्हाला मर्दखैचं वाचून दाखवलं. मर्दखैनं काय काम केलं? कसं माझा बचाव केला? ते जे खोजे आले होते आणि त्या खोजांनी जे शब्द बोलत होते, ते चर्चा करत होते, मर्दखैनं ते ऐकले. काय? राजाला मारून टाकायचं. ते शब्द त्यांनी ऐकले आणि मर्दखैनं ते मनामध्ये साठवले. आणि जसा देवाचे दूत, उत्पत्तीच्या पुस्तकात मी वाचलं की स्वर्गामध्ये चढत होते, खाली उतरत होते, तसं आता राजा कोण आहे? ऐश्वर्यश राजा आहे. आणि त्या ठिकाणात मर्दखै कोण आहे? देवदूताचं काम करत आहे. आणि ते काम करत असताना या मर्दखैने ते शब्द राजाकडे नेले. आणि राजानं का सांगितलं की पहा, हे लोक तुला मारणार आहे. आणि मग आम्ही पाहतो त्यानं राजाचा बचाव केला. आणि इथं राजानं फक्त लिहून ठेवलं, नोंद करून ठेवली. काय नोंद करून ठेवली? मर्दखैनं माझा बचाव केला. म्हणजे प्रभूची सेवा करताना तर त्याची नोंद हमखास होती. काय सुंदर आहे.
काय सुंदर आहे. मी हे वाचलं, मला इतकं उत्तेजन मिळालं. म्हटलं अरे बापरे, मी कुठं फिरतो, माझ्या सगळं रेकॉर्ड होत आहे. स्वर्गात गेल्यावर माझी कॉलर टाईट असणार आहे का? कारण प्रभू इकडं जाण्यासाठी मी काकू केले नाही, मी सगळीकडे जाऊन आलो. मला जिथं जायचं तिथं मी जाऊन आलो. आणि तो म्हटलं जा, मी गेलो कुठल्याच गोष्टीचं. आणि समजा प्रभू मला सांगतो तू जा, आम्ही जात नाही, तर त्याची पण नोंद ठेवली जाणार आहे. सेवा करणारा आणि न करणारा या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे. धार्मिकाच्या शब्दाकडे देवाची नजर आहे, का नाही? धार्मिक जर प्रार्थना करत नाही तर देव त्याच्या प्रार्थनेची नोंद ठेवतो. खरंच प्रार्थना केली का लोकांसाठी? खरंच तू देवाच्या लोकांसाठी रदबदली केली, मध्यस्थी केली, आपल्या जीवनाचा सांभाळ करण्यासाठी तू मध्यस्थी केली का? तुझी चर्चा काय होती? धार्मिकाची चर्चा देवानं, वाचा बरं वचन परत ते. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे, परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले, एकमेकास बोललं. ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले. कधी कधी आमच्या चर्चा आम्ही दोघं करत असो, आम्हाला असं वाटत असेल कोण नाही ऐकत. पण ज्या दिवशी तुम्ही चर्च मध्ये एंट्री करता तेव्हापासून दोघात तिसरा असतोच. तो बरोबर तुम्ही जाताना तुमच्या संगतीचे तो गपचूप उत्तर तुम्हाला पवित्र शास्त्रात दाखवतो. अम्माऊच्या वाटेकडे जाणारे 2 शिष्य आणि ते आपापसात चर्चा करत होते आणि येशू त्यांच्यामध्ये आला आणि तो त्यांची चर्चा ऐकून त्यांना उत्तर द्यायला लागला. म्हणून लक्षात ठेवा, धार्मिकाची चर्चा देवाच्या वचनाच्या बाहेर असताच कामा नये. ना सिरियलची, ना पिक्चरची, ना वादविवादाची, ना भांडणाची, ना प्रेमाची, ना लफड्याची, ना कुठली चर्चा. त्याची चर्चा फक्त देवाच्या राज्याचीच असली पाहिजे. त्याची चर्चा विश्वासाची असली पाहिजे. त्याची चर्चा एकच असली पाहिजे, माझा प्रभू लवकर येत आहे. त्याच्या चर्चेचं केंद्रबिंदू फक्त देवच असला पाहिजे. देवाच्या बाहेर तुमची चर्चा कोणतीच असता कामा नये. कारण तुमची चर्चा ना तुमचे पालक, ना तुमचे मित्र, ना तुमचे आई वडील, ना तुमचा पालक, ना तुमचा समाज ऐकत आहे, तर तुमची चर्चा स्वर्गातला देव, सर्वसमर्थ बाप, आणि तो तुमची चर्चा ऐकत आहे. म्हणून तुमच्या चर्चेकडे देवाचं बारकाईनं लक्ष असेल. समजा एखाद्या दिवस तुमच्या चर्चेचा स्वर बदलला. इमॅजिन करा, आई वडील आपल्या लेकरांसंबंधानं खूप चांगला विचार करतात आणि समजा त्यांचा मुलगा चुकून शिवी देत आणि त्यांनी ऐकला. वाटतं त्या आई वडिलांना फार दुःख वाटतं. मी किती चांगले संस्कार मुलावरती केले, माझ्या मुलीवरती एवढे चांगले संस्कार केले, पण आता तिचे शब्द बदलले, आता त्याचे शब्द बदलले. म्हणजे अनपेक्षितपणे जी रिॲक्शन आई वडिलांची असते देवाची तशीच आहे. तो म्हणतो अरे मी तुम्हाला एवढं चांगलं मंदिर दिलं, एवढी चांगली उपासना तुमच्याकडे घडते, एवढे चांगले लोक तुम्हाला दिलेत, एवढं सगळं मी सगळं काही तुमच्यासाठी दिलं. जे तुम्हाला योग्यतेचं नव्हतं त्याच्यापेक्षा अधिक मी तुम्हाला दिलं. मग तुमची चर्चा त्याची स्मरणवही ठेवली जाते. एस्तेरच्या पुस्तकात वाचलं, ख्वाजांनी चर्चा केली, हामाना मर्दखाईने ऐकली, मर्दखाईनं राजाच्या कानावर घातली आणि राजानं चर्चा लिहून ठेवली. कोण चर्चा केली? खोजानी. ऐकली कुणी? मर्दखाईनं. नोंद ठेवली राजानं आणि तोंडला मी धार्मिकाची पण नोंद ठेवील, दुष्टाची पण नोंद ठेवील. स्मरणवहीमध्ये दोघांची पण नोंद आहे, दोघांची पण नोंद आहे. पण सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती माहिती का? ज्यास देव धार्मिकाचं स्मरण करेल त्यास परमेश्वर त्याचा सन्मान करणार आहे, असं लिहिलंय तिथं. आता वाचा बरं एस्तेरच्या पुस्तकामध्ये. तेव्हा त्या राजाची झोप उडाली. तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच पुढे वाचला. त्यात हा मजकूर होता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, बायबल मध्ये काही पण मसाला भरायचा म्हणून भरलेला नाहीये. काहीतरी लिहायचं पुस्तकात लिहा मग बायबल वाढवा म्हणून त्याने असं लिहिलंय. एवढ्या काही चमत्कार घडलेत की त्यात असं म्हटलं की आकाशाची शाही, आकाशाचा कागद केला, समुद्राची शाही केली तरी तेवढं होणार नाही. मग एवढं सगळं असताना सुद्धा 66 पुस्तकं काढली. आता 66 पुस्तकांमधला मजकूर तितकाच महत्वाचा आहे. मग तो मजकूर हा सगळ्या देवाशी रिलेटेड आहे. त्यानं तुम्हाला देवाचं स्वरूप समजणार आहे, देवाच्या जवळ तुम्ही जाणार आहे. मग इथं मी पाहतो की तिथं असं लिहिलं की राजाला रात्री झोप
झोप आली नाही आणि मग राजानं ग्रंथ आणला. आता देव तर आमचा रात्रंदिवस झोपतच नाही ना हो. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. मग देव करतो काय? रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपला ना, मग तुम्ही झोपल्यावर असं लिहिलंय. आता बायबलच्या वचनावर जर तुम्ही बारकाईने विचार केला तर तुम्हाला समजणार आहे. रोज सकाळी तो उठतो आणि त्याची मूठ उघडतो आणि त्याची दया आम्हावर करतो. म्हणजे नवीन आशीर्वाद कोणाला तरी मिळतात. पण आम्ही म्हणतो अहो आमच्याकडे ते काल पण जे होतं तेच आज पहिले पाडे 55 सकाळ आमचा दिवस तसाच आहे, काहीच नाही, आमच्या जीवनात काही घडलेलंच नाही. पण रात्री स्मरण वही आणल्यावर तो सगळ्यांच्या स्मरण वया आणतो. मनोजची घेऊन या असतं तेलो रे देवदूताला सांगतो. तिथं असं लिहिलंय त्या राजासमोर. आता राजा झोपला नाही, लोक पण झोपले नाहीत. लोकांनी तर झोपायला पाहिजे ना, पण तिथं असं लिहिलं राजाची झोप उडाली तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच पुढे वाचला. कुणी वाचला? लोकांनी. मग लोकही नाही झोपले का? राजाही नाही झोपला. मग हे देवदूत आहेत हो. जे त्याला सांगायचं तुम्हाला याच्यातनं शिक्षण घ्यायचं ना. स्वर्गामध्ये काय चाललेलं असतं? स्वर्गामध्ये इतिहासाची पुस्तक, तुमच्या प्रत्येकाचा इतिहास लिहिला जात आहे. आमेन म्हणाल का? सगळ्यांचा, माझा पण इतिहास लिहिला जात आहे स्वर्गामध्ये. इतिहास माझा कसली कॉलर टाईट व्हायला पाहिजे. माझ्या संबंधानं स्वर्गात लिहिलं जात आहे, माझ्या संबंधानं. आणि माझ्या संबंधाने लिहिलं जात आहे तर त्या ठिकाणात मला सुद्धा भरीव कामगिरी केली पाहिजे. काहीतरी नोंद करण्यासारखं. लक्षात ठेवा, नोंद व्हायला पाहिजे कामगिरी स्वर्गामध्ये. एवढे लोक तिथं कामाला होते पण मर्दखैची नोंद झाली. एवढे पर हामान पण तिथं होता, पण हामानाची नोंद झाली. कशी नोंद झाली? हामानाला ज्या ठिकाणामध्ये मर्दखैला ज्या सुळावरती द्यायचं होतं तिथं हामान दिला गेला. का? कारण त्याची नोंद झाली, याची नोंद झाली. तुमच्या नोंदी परमेश्वर कशा करत याच्याकडे लक्ष लागू द्या. धार्मिकाची पण आणि दुष्टाची पण नोंद होणार. जर तुम्ही धार्मिक कॅटेगरीमध्ये आहात, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं बोलणं, तुमचे शब्द न धार्मिकासारखेच असले पाहिजे. काय बोललं पाहिजे? परमेश्वर देईल, परमेश्वर देईल. सकाळी उठल्यापासून मला देवाचं काम करायचंय, मला प्रभू बरोबर जायचं. तुम्ही जर म्हटलं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते काय नोंद ठेवणार आहे? पाण्याच्या लिस्ट सारखी. म्हणून म्हटलं असं लिहिलं की आकाशाचं कागद आणि समुद्राची शाई. मग सगळं लिहिलं का? पाण्याची लिस्ट काढून टाकली. मग जे परफेक्ट, जे योग्य आहे त्याची नोंद आहे. तसं आत्मिक जीवनामध्ये देव असे लोक शोधत आहे की जे पराक्रम करणारे लोक आहेत. आणि त्याची स्मरणवही त्यानं काढली, राजानं काढली. मग तो म्हटलं की काय त्याच्यामध्ये लिहिलं? आणि नेमकं एवढ्या, आता एकच नव्हतं लिहिलं, बऱ्याच गोष्टी त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या होत्या. पण राजानं ते आठवलं, मर्दखैनं माझा बचाव केला. मग म्हटलं याचा काय सन्मान केला? तर म्हटलं महाराज काही सन्मान केला नाही. मग त्यानं त्या हामानाला विचारलं. हामानाला वाटलं माझा सन्मान करायचं म्हणून म्हटलं राजाचा पोशाख मला घालावा. राजा फिरतो त्या हत्तीवरती आणि त्याला फिरवावं. तो म्हटलं ठीक आहे जा. आता इकडे हामानानं काय केलं? मर्दखैसाठी सूळ तयार केला. राजा म्हणतो हामाना इकडे ये. अरे मर्दखैला पोशाख घाल, मर्दखैला हत्तीवरती फिरव. आणि हा मर्दखै हत्तीवरती फिरला, पोशाख घातला राजाचा मोठा आणि सुंदर प्रकारचा झगा घातला. आणि इकडं हा हामान ज्यानं या मर्दखैसाठी सूळ तयार केला, राजा म्हटलं याला सुळावर द्या. का? कारण नोंद ठेवली जात आहे, स्मरण वही तयार केली जाते. काम घेऊ नये का? दुष्टाला जगामध्ये सूळ असणारे पण देवाच्या लोकांना, जे अधार्मिक लोक आहे त्यांचं मिरवणूक आणि त्यांच्यासाठी राजा देतो ती सुंदर प्रकारची जागा असणारे. उत्तेजित व्हा आणि डिप्रेस होऊ नका, निराश होऊ नका. तुमची स्मरण वही लिहिली जाते, धार्मिकाची स्मरण वही लिहिली जाते. योग्य समय आल्यावर जसं मर्दखैनं राजानं मर्दखैचा सन्मान केला, तसा तो दिवस येईल की देव तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मगाशी एक भविष्यवाणी झाली. कामावरती कोणतरी व्यक्ती आहे, तिच्या कामावरती तिला काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी समस्या आहेत. आणि देवाने नेमकं ते सांगितलं की त्या लोकांसमोर मी तुला उंच करेन, कारण तो देव आहे. स्मरण वही लिहिली जाते, स्मरण वही लिहिली जाते. मग स्मरण वही लिहिली जाते तर माझ्या जबाबदाऱ्या वाढतात. माझं बोलणं, धार्मिकाचं बोलणं देव कान देऊ नये. मला तर मोठा प्रश्न पडतो, देवाला मनातलं ऐकायला येतं तर तोंडावर तर किती आम्हाला. दावीद म्हणतो माझ्या मुखावर पहारा ठेव रे देवा, मला सांभाळ रे, माझं तोंड सांभाळ.
ते आई वडील कधी कधी तोंडावर फटाफटा फटके मारतात, तोंड नीट नाही, तोंड नीट नाही. लेकराला कधी बोललं तर मग आई वडील एवढं तोंड सडकते, तो बाप सडकणार नाही का? कारण तो कोण आपल्या बाप आहे की जो आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी शिक्षक. परत मी तुम्हाला सांगतो, स्मरणवही कशासाठी माहिती का? तुमचं तोंड सडकायला पण आहे. असं लिहिले का खाली? बघा बरं, तसंच लिहिलंय का? बघा. बरेच लोक म्हणतात पास्टर तुमचा उपदेश कमी दमदाटी जास्त असते. त्या सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमेन त्या दिवशी ज्या दिवशी मी नेमेन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. पुढे तेवढंच आहे काय? तो म्हणतो की ज्या दिवशी मी त्यांचं आठवण करेल, दोघांची आठवण करेल, धार्मिकाची, दुष्टाची, सेवा न करणारा, सेवा करणारा. स्मरणवही काढल्याबरोबर कळेल कोण धार्मिक आहे कोण दुष्ट आहे. स्मरणवही काढेपर्यंत सगळ्याला तोंड आहे, मी चांगला आहे, मी चांगली आहे. तो म्हणतो घेऊन ये रे पुस्तक, लाभ, नोटबुक घेऊन ये. नोटबुक घेऊन आल्यावर आठवतं ना, शंभरुणाभोवती वेळा काढला, त्या संदेष्टा पाठवला. त्याने सांगितलं उद्या एवढी जबरदस्त स्वस्ता होणार आहे. याच्या तोंडाने त्याने सांगितलं परमेश्वरानं आकाश कपाट उघडले तरी सुद्धा आणि असं घडणं शक्य नाही. तो म्हटला लिहून ठेव, त्याची नोंद ठेव. संदेष्टा बोलला त्याची पण नोंद ठेव. ऐका बरं का, संदेष्टा बोलला त्याची पण नोंद ठेव. आता दोघं बोलले, एक संदेष्टा बोलला आणि दुसरा ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता तो पण बोलला. दोघांची नोंद ठेवली आणि त्या दिवशी देवानं त्याच दिवशी त्याला वाटलं आता उद्या मला हे करायचंय, स्मरणवही घेऊन या कोण काय बोललं. आणि मग त्यानं सांगितलं, संदेष्टा म्हटला एवढी स्वस्ताई करायची. देव म्हटला संदेष्टाचं बोलणं, धार्मिकाचं बोलणं मी कान देऊन ऐकलं, जा शंभरुणाचा वेडा निघून जावं आणि अशा प्रकारची तरतूद करा. इकडे देवानं 4 कोड्यांमध्ये घोड्याच्या टापाचं बळ दिलं आणि 4 कोडी तिकडे गेले आणि जाऊन त्यांनी सगळं शंभरुणाचा वेडा उठवला. राजाला जाऊन सांगितलं आणि मग तो राजा म्हटला जाऊन बघून या. आणि बघून आल्यावर ते म्हटले नाही, सगळे गेलेत आणि सगळं सोनं चांदी आणि खायच्या वस्तू तिथेच टाकून दिलेल्या. सगळे लोक धावत पडत गेले. इकडे स्मरणवही काढली आणि देव म्हटला सगळ्याला खाऊ द्या, पण याच्या तोंडामुळं आता याला तुडवून जा, याचं तोंड तुडवा. कारण परत कोणी ज्यास इतिहास लिहिला जाईल त्यास कोणी धाडस करू नये की जेणेकरून अशा प्रकारचे शब्द बोलावे. योहानाच्या जन्माच्या वेळेस सुद्धा आम्ही पाहतो, योहानाला आणि योहानाच्या वडिलांना सांगितलं आता तुझी पत्नी गर्भवती होणार आहे आणि त्याला मोठा प्रश्न पडला हे कसं घडणार आहे. त्याचं सुद्धा तोंड देवानं बंद करून टाकलं. स्मरण वहीमध्ये एक तर तुमच्या तोंडाचं प्रतिफळ देव तुम्हाला उत्तम प्रकारे देईल अथवा तुमच्याकडनं अशा काही गोष्टी काढून घेतल्या जाईल जे तुमच्यासाठी हानिकारक असणार आहे. म्हणून देवाच्या लोकांनी आपल्या मुखावरती पहारा ठेवावा आणि परमेश्वर आणि त्याच्या नोंदी करत आहे त्या नोंदीप्रमाणे तुमचं जीवन घडवण्याचं काम करत आहे. पण मी सुरुवात तुम्हाला स्टार्टला सांगितलं, पुष्कळ लोक नोंद करून ठेवतात. काय करतात माहिती का, 12वीला एवढे टक्के मार्क पडायला पाहिजे त्यांचं आणि मग टार्गेट सेट केलं जातं, मी एवढे पर्सेंटेज घेणार. मग तुम्ही त्या पद्धतीने काम करायला लागतात. तसं वर्कआउट तुम्ही करता. मग तुम्ही 12वीला तेवढे टक्के मिळणार, मग तुमचं विजन असतं चला आता मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं, मग हे करायचं. मग तुम्ही त्या पद्धतीने काम करू लागता. पण तुमचा देव जे तुम्ही लिहिता ना स्मरण वहीमध्ये लिहून, देव तसं घडवून आणतो तुमच्या जीवनामध्ये. माझ्या मुलाची काय प्रार्थना आहे, माझ्या मुलाची काय मागणी आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला धार्मिक म्हणावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला देव बोलतो तसं बोलावं लागणार आहे. हा बाबाला किती आनंद होतो की अरे हे माझ्यासारखं बोलतं, हे माझ्यासारखं बोलतं, माझ्यासारखं सगळं आहे. कोणी जर मला सांगितलं चर्च मधले छोटे मुलं तो तुमची ऍक्शन करतो, मला इतका आनंद वाटतो, अरे माझ्यासारखं बोलतो, छान माझ्यासारखं बोलतो, माझं सगळं त्याला आवडतं. मग नोंद ठेवली जाते, अरे हा माझ्यासारखा आहे. पापाला पण जास्त स्वर्गातला देव तुमच्याकडे बघतो ना, हा सगळं कसं माझ्यासारखं बोलतो.
मग तो नोंद करतो काय, हा माझा मुलगा आहे. आमेन. लिहिलंय खाली तसं, वाचावर खाली लिहिलंय का नाही. जसा कोणी बाप आपल्या सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करी. कोणावर? जो देवासारखा बोलतो त्याच्यावर, त्याच्यासारखं बोललं पाहिजे. देव बोलतो तसं मी त्याचा पुत्र आहे आणि पुत्रासारखंच बोललं पाहिजे. त्याची सेवा चाकरी करणारा, हालेलुया, परमेश्वराची सेवा चाकरी करणारे लोक, त्याने काय देव बोलतो तसं बोलायचं, विश्वासाचं बोलायचं, हालेलुया, पॉझिटिव्ह बोलायचं, आमेन, शुद्ध बोलायचं, पवित्र बोलायचं, कुठल्या प्रकारच्या अनितीचं बोलायचं नाही. नकारात्मक शब्द, आत्महत्याचे शब्द, निराशवादी शब्द, दुखावणारे शब्द, देवाला वीट आणणारे शब्द, असले शब्द आमच्या मुखात असेल तर त्याची पण नोंद ठेवली जाणार आहे. म्हणून लक्षात घ्या, चुकून पण डायलॉग मारू नका. कधी कधी भांडणामध्ये आम्ही म्हणतो मी फाशी घेऊन मारणार आहे, मी म्हणतो नोंद करून ठेव. आणि बघा बरं का, जे सारखं म्हणतात मरणारे फाशी घेऊन, ते फाशी घेऊनच मरतात. का तर देव ती सगळी क्रिएटिव्हिटी तयार करून ठेवतो. तुला असंच मरायचंय ना, मी लिहून ठेवतो. जन्म समय मृत्यू समय देवानं ठरवलेला आहे. पण तुमची मागणी असते ना, देवा, म्हणजे तुम्ही बोलताना चुकून बोलतो, पण तिथं देव स्मरण वही तयार करतो. स्वर्गातनं देवदूत पृथ्वीवरून वर जातात ना. आज काय घडलं मनोजचं, देवा 10 वेळा हा डायलॉग ऐकला मी, आज लिहून ठेवलंय, मला आत्महत्या करायची, मला आत्महत्या करायची, मला आत्महत्या करायची. तो काढून टाक, प्रोटेक्शन, त्यांच्या भोवतीचं संरक्षण काढून टाक. आजपर्यंत मी त्यांना सगळं काही धीर दिलं, मी त्यांना सांत्वन दिलं, मी त्यांना सांगितलं मी तुमचा पुरवठा आहे. आता ते निराशेत बोलत आहे ना, त्याचा माझा काही संबंध नाही. कारण हा असं नाहीये, मी तर असा नाहीये. कोराचे पुत्र वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास्तव पृथ्वी उलटी पालती झाली, सागराच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. तो म्हणतो हे माझी मुलं आहेत. हे बारीक सारीक प्रश्नाला घाबरतात, त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. तांबडा समुद्र मी दुभांगला, फारूचे रथ आणि घोडे समुद्रामध्ये मी डुबवले, मी इतके मोठे विजय त्यांना दिले. आणि यांच्या मुखातनं असले शब्द म्हणतो स्मरण वहीमध्ये नोंद ठेव. ऐका अजून एक गोष्ट, काय स्मरण वहीमध्ये नोंद असणार आहे. तुमची लेकरं, या लेकरांच्या बाबतीत नेहमी पॉझिटिव्हली बोला, त्यांना आशीर्वादच द्या, आशीर्वादच द्या. त्यांच्या बुद्धीवर पण जाऊ नका बरं का. हालेलुया. चुकून पण बोलू नका. नाही तू हॉटेलमध्येच काम कप बसत होणार आहे, नाही याला बकऱ्या आणून चारायला देतो, देऊन तो लिहून ठेव काय पाहिजे त्यांच्या मुलाला, त्याचं करिअर काय घडवायचं, असं बोला. त्याला सांग, बाबा बाळा काळजी करू नको, दाविदाला देवानं धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. देव म्हणतो यांनी लेकरांसाठी असंच लिहिलंय, लिहून ठेवा, याला दाविदासारखी सत्ता मला द्यायची. हालेलुया. लक्षात ठेवा, बुद्धीनं देव काय देणार नाही, पण त्याच्या कृपेनं देणार आहे. असं लिहिलंय ना, वाचलं का नाही आता? परत ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. सेवा करणारा तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे, नाही परमेश्वराची सेवा सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमेन त्या दिवशी ते माझा खास निधी होती. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करी. कोणाच्या दयेवर जगणार आहात तुम्ही? परमेश्वराच्या. कोणाच्या दयेवर? परमेश्वर. मग हे स्मरणात ठेवा ना. आमेन. तुम्ही म्हटलं नाही त्यांना असंच केलं पाहिजे, आता जेवढी बुद्धी आहे तेवढी राहू द्या, देवानं त्याला दिली तेवढी बुद्धी. बरं असा विचार करा, देवाने सगळ्यालाच 95% बुद्धी दिली, गवंडी काम कोण करणार? सगळे डॉक्टर, इथून तिथून डॉक्टर, पेशंटच नाहीत, डॉक्टरच एकमेकाला तपासायला लागले. असं देवाला माहिती कोणाला काय करायचं, मुद्दाम करतो एवढं त्याला जग चालवायचंय. कुणाला तो म्हणतो हातगाडी टाक, वडापाव टाक. तुमच्या कार्यक्रमाला वडापाव लागतात का नाही? भूक लागल्यावर जाता पण आमची प्रार्थना, देवा त्याला एवढे दे. आणि ते बिचारा मेहनत करून डोकं आपटून एवढे, आमचा राग त्याच्यावर, तुझ्या बापाने तुला एवढं दिलं, आम्ही दिवा लावून अभ्यास केला. तुम्ही एवढा अभ्यास केला असता तर तुम्ही लय मोठ्या बंगल्यात राहिला असता. दिवा लावून अभ्यास केला, आमच्याकडे हे नव्हतं, आमच्याकडे ते नव्हतं. बंद करा डायलॉग बाजी, तुमची लेकरं देवाच्या हाती सोपवा. परमेश्वर स्मरण वही.
देवानं त्यांची स्मरणवही करून ठेवलेली आहे. तुम्ही जे बोलता त्याच्यात लिहिलं जाणार आहे. हालेलुया. नोंद ठेवली जाणार आहे. परमेश्वर ते घडवणार आहे. कोणी घडवणार आहे? देव घडवणार आहे. म्हणून धार्मिकाच्या शब्दाकडे देवाचा कान आहे. कुणाच्या शब्दाकडे? धार्मिकाच्या. बाकी नाही कोणाच्या. धार्मिकाच्या शब्दाकडे कान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोजच्या दिवसामध्ये हसत खेळत उठा. हालेलुया. हसत खेळत बरं का. आमेन. कारण देवाचं दूध तुमच्या तोंडाकडेच उठल्या उठल्या बघत असतं. हालेलुया. त्याला काही काम नाही. हालेलुया. त्याला एकच काम, तुम्ही उठला, तुमची नोंद घ्यायची. आऊच रेकॉर्ड. स्वर्गामध्ये गेला. काय झालं? सकाळी उठल्यापासून कंबर धरून उठले, रात्री झोपताना डोकं धरून झोपले आणि नोंद करून ठेवा. दुसऱ्या दिवशी हेच त्यांना दे का? आणि मी पाहिलं यांचं बोलणं चांगलं नाही. तुमचं बोलणं काय मी पहिल्यापेक्षा आज एकदम ओके आहे. हालेलुया. देव नोंद करून ठेवतो. तो म्हणतो अरे यांना, बऱ्याच लोकांना असं वाटतं, पुढे त्यांना असं वाटतं नाही कसं आहे अरे नाही हो, यांना कोंबा मशीन मध्ये दाखवा. पण ते डॉक्टर बी कोंबून सांगतो काय नाही तुमच्यामध्ये. हो आहे हो, नीट बघा. अरे स्मरण वही ठेवा रे यांची. यांना नव्हतं बीपी, यांना बीपी द्या आता. आणि मग सांगतो बीपी आहे. मला वाटलं डॉक्टर तुम्ही नीट तपासलं. अरे तुला काय त्यांनी पद्मभूषण दिलं का काय बीपी दिलं? म्हटलं ते तू स्वतः घेऊन घेतले नाही. ते तुम्ही रोज उठल्यावर म्हणा की प्रभू तुम्हाला दिलेलं आयुष्य फार सुंदर आहे, ब्युटिफुल आहे, अद्भुत आहे. प्रभू नोंद करून ठेवतो. याला थँक्स गिव्हिंग केलेलं आहे, याला आभार मानलेले आहेत. नोंद ठेवली जाणार आहे. स्मरण वही. अजून त्याच्या खाली 16 वचनामध्ये वाचा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. ते परमेश्वरानं कान देऊन ऐकलं. व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे याची एक स्मरण वही त्याच समोर लिहिण्यात आली. कोणाची स्मरण वही लिहिली जाती? पहिली गोष्ट तर देवाचं भय धरणाऱ्या लोकांची स्मरण वही. हालेलुया. दुसरं कोणाची माहिती का? देवाचं चिंतन म्हणजे उपासना करणारे लोक. आमेन. स्पेशल टीम, स्पेशल फोर्स. हालेलुया. जे उपासना करतात, आराधना करतात ना, त्याची पण स्मरण वही ठेवली जाते. म्हणजे जे करत नाहीत ना, देव म्हणतो त्यांचं पण लग्न ठेवा बरं का. चर्चमध्ये जांभया दिल्या, खाली बसले, कोणी काय केलं, कोणी येडे माकडाचे चाळे केले बसून, कोणी उड्या मारत नव्हतं, कोणी याला बघून हसत होतं. त्यात सगळ्याच्या स्मरण वह्या ठेवा. काय तुमची रिॲक्शन होती? पवित्र शास्त्रातलं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. दावीद कर्राच्या कोशापुढे नाचत असताना बेवाम झाला. त्यानं आपल्या वस्त्राची चिंता केली नाही आणि तो राजा असलेल्याचं पण विसरून गेला. हालेलुया. आणि देवाने स्मरण वही ठेवली. देवदूत स्वर्गामध्ये गेले. काय आज विशेष खबर बात? म्हटलं हा खूप सुंदर कर्राचा कोश, तेव्हा तुझं सानिध्य कर्राच्या कोशामध्ये. आणि इस्रायल लोक ते घेऊन आले आणि इस्रायलाचा मोठा राजा ज्याला तू राजगादीवरती बसवलं, तो तुझ्या सानिध्यात इतका नाचला, इतका बेभान झाला की त्याला त्याच्या वस्त्राचं भान पण नव्हतं. अजून त्याच्या बायकोनं खिडकीतनं बघितलं आणि त्याची बायको असं म्हटली, इस्रायलाचे राजे कर्राच्या कोशासमोर नाचत असताना, उघडे बोडके होऊन नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखे दिसत होते आणि काय सुंदर दिसत होते. तिने त्याला खिजवलं. स्मरण वहीत लिहून ठेव. देवानं लिहून ठेवलं. प्रेग्नन्सीचा काळ आल्यावर देव म्हटला तिला लेकरू द्यायचं नाही का? कारण तिने उपासनेला तुच्छ मानलेलं आहे. परमेश्वराची उपासना करणारे आराधक, त्याची भक्ती करणारे लोक, यांची पण स्मरण वही लिहिली जाते. हालेलुया. ऐका, जी उपासना करणारे लोक आहेत, आराधना करणारे लोक आहेत. म्हणून तुमची आराधना कोणा व्यक्तीसाठी नाही. आमेन. माझी नोंद ठेवणार आहे. हो, हालेलुया. बेस्ट मधलं बेस्ट मला त्याला द्यायचंय. हालेलुया. आता लक्षात घ्या, उपासना करणारी तर सगळे तेवढे आहेत. सगळे जण आहेत. वाजवणार आपल्या परीने वाजवतो, हा वाजवतो, तो वाजवतो, ते गातात, हे लिडिंग करतात. आता देव बघतो अट्रॅक्ट करणारा कोण आहे? ज्याचं चित्त फक्त देवाकडे लागलेलं आहे. ऐका, फार सुंदर आहे. ज्याचं चित्त फक्त माझ्याकडे लागलेलं आहे. मग सगळे तिथे आहेत. म्हणून जे उपासक आहेत
उपासना कधी शोबाजी असता का म्हणे, कधीच नाही. मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे स्तोत्र 24वा अध्याय आणि त्याचं 3 ते 6 वचन पहा. उपासकांची स्मरणवही असणार आहे. कोणाची स्मरण? परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आता स्मरणवहीमध्ये काय लिहिलं जाणार आहे उपासकांच्या? हा मोठा प्रश्न आहे. आता उपासकांसाठी देवानं दिलेला नियम आहे. काय नियम होतं? वाचा परत वचन. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ. पहिली गोष्ट तुमचं काम स्वच्छ पाहिजे बरं का. आमेन. काम स्वच्छ पाहिजे. हालेलुया. जर काही चुकीचं काम माझ्यातून घडत असेल तर त्याची पण नोंद ठेवली जाणार आहे. म्हणून उपासक वर्षीपर त्यानं काय उपासना करताना काय ध्यानात घेतलं पाहिजे? माझ्याकडे देव पाहत आहे. आमेन. बरं, देव नुसतं बघत नाही तर तो नोंद ठेवण्यासाठी पाहत आहे. हालेलुया. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होत आहे. आणि मग तिथं म्हटलं त्याचं चित्त कसं असलं पाहिजे? असत्याकडे लावित नाही. म्हणजे असत्य काय आहे? हा मोठा प्रश्न आहे. असत्य काय आहे? आठवतं का एदेन बागेमध्ये हवेला ते फळ दाखवलं आणि फळ दाखवल्यावर तो हवेला काय म्हणतो माहिती का? हे फळ जर तू खाशील ना तर त्याच्यानं तुला शहाणपणा येईल. म्हणून लक्षात ठेवा, उपासकांनी उपासना करताना शहाणपणाच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. हालेलुया. शहाणपणाच्या गोष्टी म्हणजे काय माहिती का? माझ्याच इच्छेप्रमाणे वागणारा हा स्वतःला शहाणा समजत असतो. शहाणा आम्ही म्हणतो नाही का, आता तुला मोठा झाला, शहाणा झाला, तुझं तुला समजायला लागलं. पुन्हा सांगतो तुम्हाला, हे बायबल जे आहे ना हे देवाचं मन आहे. हे बायबल म्हणजे देवाचं मन आहे. याच्यामध्ये तुम्ही कसं वर्तन करावं हे सांगितलं गेलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त ज्यास तुम्ही वागता ना त्यास तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वागता. मला देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे. मग आमचं चित्त देवाचं वचन सोडून असत्याकडे लागतं जे देवाला पसंत नाही. ऐका, तुमचं कर्म, तुमची उपासना नुसतं हात वर करणं नव्हे. लक्षात घ्या, हात वर करणं हे तुमची शारीरिक असणारी क्रिया आहे. त्याच्यामध्ये आत्मिक अर्थ आहे. हात वर करणं म्हणजे देवाला सरेंडर होणं, देवाला शरण जाणं. पण देव तुम्ही शरण गेला का ही तुमची नुसत्या कृतीमधनं नाही तर तुमचं वर्तन तसं दिसलं पाहिजे. असत्याकडे चित्त लावू नका, चुकीच्या गोष्टीकडे जाऊ नका. जे चुकीचं आहे, जे देवाला मान्य नाही, जे प्रभूला पसंत नाही. कोणत्याही उपासकानं कुठल्याच व्यसनाकडे जाऊ नये आणि व्यसन करणाऱ्यानं उपासनेच्या वरती येऊ पण नाही. कारण नोंद वही त्या ठिकाणामध्ये तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. ना व्यभिचार, ना जारकर्म, ना कुठली दारूबाजी, कुठलंच अनुचित कर्म त्यानं करता कामा नये. का? कारण बायबल सांगतं की तुमचा देव पवित्र आहे. आमेन. जसा देव पवित्र तसं तुम्हाला पवित्र बनलंच पाहिजे. उपासकांसाठी ती मोठी, फार मोठी जबाबदारी. तुमच्यामध्ये ती जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. का? कारण तिथं नोंद ठेवली जात आहे उपासकांची. हालेलुया. तुम्ही किती भारी वादक आहेत याला किंमत शून्य. लक्षात घ्या. हालेलुया. मग दाविदाचे भाऊ एवढे भारी होते, त्यांना का नाही वाजवायला आलं? पण दावीद तर गुरं चारणारा मेंढर. आता मेंढर चारणाऱ्याला कसलं टॅलेंट येणार आहे? पण देव हृदय पाहतो ना. हालेलुया. मग त्यानं त्याला शिकवलं. म्हणून लक्षात ठेवा, उपासना ही देव शिकवतो, तो तयार करतो. हालेलुया. त्याला तुम्हाला वेगळं काही करायचं. तुमचं अंतःकरण प्रभू समोर ठेवा, देव आपोआप तयार करेल. पण तयार करताना देव मला प्रतिफळ देणार आहे, तर माझं प्रतिफळ चांगलं असावं म्हणून पहिली गोष्ट माझं कर्म सुधारलं पाहिजे. हात चांगले ठेवा. हालेलुया. या हातामध्ये चुकीच्या गोष्टी येऊ देऊ नका. कोणत्या चुकीच्या गोष्टी येऊ देऊ नका. स्वच्छ ठेवा तुमचे हात. म्हणून तर ख्रिस्ताने क्रुसावरती आपले हात दिले आणि छिद्र पाडून घेतले. का? तर यातलं सगळं अशुद्ध पण बाहेर निघावं. हे कर्म निघून जावे. चांगलं कर्म बनावं, शुद्ध कर्म बनावं.
म्हणून लोक आमच्याकडे अट्रॅक्ट व्हावे ही उपासकांची अपेक्षा नसावी. मग काय असली पाहिजे? सगळे प्रभूकडे अट्रॅक्ट व्हावे. देव, फक्त देव. हालेलुया. मला आनंद वाटतो. बरेच लोक चर्च मध्ये आल्यावर ते जाताना सांगून जातात, तुमच्या चर्च मध्ये आल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटतं. हालेलुया. पण जाताना एक पण कुणाचं नाव घेत नाही बरं का. हेच मला पाहिजे ना. हालेलुया. तो व्यक्ती नाही, याच्यामध्ये देवच महत्वाचा आहे. आमेन. हा महत्वाचा आहे. आमेन. हा महत्वाचा आहे. आम्ही सगळेजण आहोत, पण आम्ही एक आहोत. आमेन. सगळे आहोत, आम्ही पण एक आहोत. हालेलुया. म्हणजे एक पण या ठिकाणात कोण नसलं तर आम्ही अपूर्ण आहोत. हालेलुया. पण आम्ही एक आहोत, वाजवणारे, गाणारे. हालेलुया. तो त्याची कलाबाजी नाही दाखवत, तो समर्पण करत असतो. प्रभूजी, हे तू आहे. आणि ते करताना देव त्याची नोंद ठेवतो. हालेलुया. सगळ्याची नोंद ठेवतो. उपासनेमध्ये असणाऱ्या सगळ्यांची, सगळ्यांची नोंद. आमेन. कशासाठी? तो म्हणतो, मला तुला माझा खास निधी बनवायचंय. उपासकांना, वर्शिप करणाऱ्या लोकांना, उपासकांना. आता मला तुला माझा स्पेशल निधी बनवायचा आहे, खास निधी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतो माहिती का? सेवा करणाऱ्या मुलाला, असं लिहिलं रे, जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करीन. कुणावर दया करील? उपासकांवर, जो त्याची खरी सेवा करतो. उपासना म्हणजे देवाची सेवा, लक्षात ठेवा. हालेलुया. आता मी तुमची सेवा करत आहे. आता ही देवाची सेवा नाही बरं का, ही तुमची सेवा आहे. ही तुम्हाला देत आहे, मी हे तुम्हाला देत आहे, वचन देत आहे ना. मी प्रभूची सेवा नाही करत, मी तुमची सेवा करत आहे. वाढत आहे तुम्हाला मी जीवन. पण ज्यास मी उपासना करतो त्यास मी देवाची सेवा करतो. म्हणून बरेच लोक मला म्हणतात की पास्टर, तुम्हाला खूप प्रीचिंग करावं लागतं, सगळं करावं लागतं, तुम्ही गाऊ नका. मग उपासना तर मला देवाला द्यायचं नाही, तुम्हाला तर देतो मी. तुम्ही खाऊन खाऊन जाड झालेले आहेत. हा, तुम्हाला भरपूर दिलं, मला देवाला पण द्यायला पाहिजे. मग ती देताना माझ्या मनामध्ये काय धारणा असते की परमेश्वर माझी स्मरणवही तयार करताना माझ्याकडे लेकराच्या दृष्टिकोनातनं त्यानं बघावं. आणि सेवा करणाऱ्या मुलाला बापाचं अंतःकरण जसं असतं तसं कळवळ्यानं त्यानं तुम्हाला आशीर्वाद द्यावे. लक्षात घ्या, उपासक जे आहेत ना, त्यानं उपासना करताना आपल्या कर्माचं शुद्धीकरण केलं पाहिजे. हात शुद्ध, पुढे ज्याचे मन शुद्ध आहे. दुसरी गोष्ट काय असलं पाहिजे? मन शुद्ध. मुलाबरोबर जोरात, मन शुद्ध. उपासकांचं मन स्वच्छ असलं पाहिजे. अस्वच्छ मन असेल, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बोलायचं लांब, मनात पण देव डोकावतो आणि त्याची नोंद ठेवतो. लाय डिटेक्टर टेस्ट मशीन लावायचं, त्याला औषध पाजायचं, तो झोपला की त्याला प्रश्न विचारायचे, बोल, और उसका झूठ पकड़ा जाता. ती लाय डिटेक्टर टेस्ट आहे. उपासना करताना परमेश्वर, तुम्ही किती सुंदर गाता, किती सुंदर वाजवता, किती छान लीडिंग करता, किती छान प्रेझेंटेशन देता, ते नाही बघत. नोंद काय होती? तुमचं मन स्वच्छ आहे का याची नोंद ठेवली जाते. मग देव ठरवणार, याचं मन जर माझ्या मनासारखं असेल तर हा माझा मुलगा. मॅच तर व्हायला पाहिजे ना. देवाचं हृदय माझं हृदय. कारण तो म्हटलं, मी तुमच्यातलं पाषाणमय हृदय काढील, मांसमय हृदय तुम्हास देईल. मग ते कुठलं आणलं हे काढायचं? आमचं हृदय ऑलरेडी कठीण आहे, आमच्या हृदयामध्ये चांगलं नाही. पण बायबल काय सांगतं? मी ते काढील. आणि उपासनेमध्ये एक गोष्ट देव करतो, काय माहिती का? तो तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करत असतो. उपासना चालू ना, पहिल्यांदा हृदयाचं ऑपरेशन करायचं. पहिल्यांदा प्रार्थना करताना सांगायचं, देवा माझं मन स्वच्छ कर, कोणाविषयी काय असेल तर काढून टाक. तुला पसंत पडलं पाहिजे, मला तुझं लेकरू म्हणून तुझी उपासना करायची. माझं मन जर कोणा त्याच्याविषयी असेल, तक्रार असेल, लक्षात घ्या, जीवन आहे तोपर्यंत प्रश्न आहेत, पण जीवन ते आहे की जे जीवन स्वच्छ आहे. हृदय असं असावं की त्या हृदयामध्ये फक्त प्रभूच असला पाहिजे. आणि प्रभू असणारं हृदय हे शुद्ध हृदय असतं. प्रभू असणार हृदय, बाकीचे हृदय कशाची नोंद ठेवली जाते? तो त्या परमेश्वराच्या गिरीवरती, डोंगरावरती उपासना आहे. त्या उपासनेचं वैशिष्ट्य काय? तो म्हणतो की ज्याचं मन स्वच्छ. अजून सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्टेजवर येता ना, त्यावेळेस तुमच्या मनाला तुम्हाला स्टेजवर येण्याच्या अगोदर स्वच्छ करायचं असतं.
पवित्र शास्त्रातली गोष्ट मला सांगतो. हनन्या आणि सपेरा प्रेषितांच्या काळामध्ये घडलेलं मोठं संजीवन त्याने पाहिलं आणि त्यांचा विचार खूप चांगले होते. त्यांनी आपली प्रॉपर्टी विकली आणि विकल्यावरती प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली आणि त्यातलं 50% त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलं. मग संपत्ती त्यांचीच होती ना. मग त्यांनी काढून ठेवली नाही काढून ठेवली तरी प्रेषितांचा काय त्याच्यावरती अधिकार आहे. पण देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनानं, पूर्ण बुद्धीनं आणि पूर्ण शक्तीनं प्रीती कर. हा, तुम्ही जोपर्यंत स्टेजवर येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला फ्रीडम आहे. फ्रीडम म्हणण्यापेक्षा त्याचं तर नोंद त्याची पण होणार, कारण मी सांगितलं दुष्ट आणि धार्मिक हा दोघांची नोंद होणार आहे. मग मला आता माझा विषय उपासक आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं भय धरणारे, आता मी उपासका संबंधाने चिंतन करणाऱ्या संबंधाने म्हटलेलं आहे. मग चिंतन करणारे वर्शिपर आहे. त्या वर्शिपरच्या बाबतीमध्ये देव काय सांगत आहे की तुझं मन स्वच्छ असलं पाहिजे. ते 50% नको आहे बरं का, 50%. मग तो पेत्र काय म्हणतो, सैतानानं तुझं मन का भरवलं, अर्धी वाटा स्वतःसाठी ठेवायला, अर्धा प्रेषितांच्या. अर्ध नाही बरं का, अर्ध जीवन देवाच्या उपासनेमध्ये नको आहे. अर्ध नाही, 100% देवाला. संपूर्ण मन देवाला देऊन टाका. इतकं स्वच्छ बना, इतकं स्वच्छ बना, लहान लेकरासारखं मन असू द्या. म्हणून येशू म्हटलं बालकासारखं झाल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू. त्या बालकाला तुम्ही चिमटे काढा, 1 तास 2 तास फिरून परत तुमच्याकडेच येत. चॉकलेट मागतं, गोळ्या मागतं नाही का. आणि तुम्ही त्याला त्याच्या आई, आता आपला स्वभाव फार डेंजर असतो. आम्ही आई वडिलांना चलो, त्यांचं तिकडं तोंड फिरल्याबरोबर असा चिमटा काढायचं, हे सारखं त्रास देते म्हणून. आणि काय झालं, पण त्याला हे पॉलिटिक्स कळत नाही. पण ते परत त्याच्याकडे येतं. येशू म्हणतो तसंच बनावं, कोणाविषयी काही आडी ठेवू नका, का तर देवानं स्मरणवही उपासकांची तयार केलेली आहे. उपासकांची स्मरणवही, असं जीवन जगाना, इतकं स्वच्छ मन ठेवा ना की देवानं म्हटलं पाहिजे एवढी स्वच्छ जागा कुठं नाही, मला याच्या बरोबरच राहायचं. स्मरणवही बायबल सांगतो. पुढे वाचा बरं. हा, ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, उपासकांनी असं कोणतंच काम करता कामा नये की ज्याच्यानं त्याची उपासना नोंद ठेवून त्याचं वेगळं प्रतिफळ त्याला मिळावं. ऐका, मी जनरल सांगत आहे, आता नुसतं स्टेजवर सांगत नाही. तुम्ही पण देवाची उपासना करता, तुम्ही पण देवाच्या मंदिरामध्ये आलेला आहात, तुम्ही पण देवाची प्रार्थना करता, तुम्ही पण हात उंच करून देवाची आराधना करते. का घेऊ नये का? मी स्मरणवही सांगत आहे, हा विषय फार गंभीर आहे. जो उपासना करणारा उपासक आहे, या उपासकाने, मग तो कॉंग्रिगेशन मध्ये असेल, मग तो स्टेजवरती असेल, किंवा मी स्वतः पाळक असेल, त्याचा परफॉर्मन्स अजिबात महत्वाचा नाही. लक्षात ठेवा, तुम्ही उपासना परफॉर्म करत नाही, ती उपासना सादर करत आहात. परफॉर्मन्स जो असतो ना त्याच्यामध्ये रिएक्शन असते, प्रतिक्रिया असते. पण लक्षात ठेवा, जो पाहतो त्याच्याकडे ऍक्शन आहे. ऍक्शन, रिएक्शन नाही, ऍक्शन. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वराच्या मंदिरात आल्यावर आमचं सगळ्यात मोठं परिवर्तन व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठं परिवर्तन उपासनेच्या अगोदर नोंद ठेवली जाणार आहे, असं म्हटलेलं आहे. नोंद ठेवली जाणार आहे. एक गोष्ट तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचली की येशू ख्रिस्ताला यहूदा इस्करियोतने 30 रुपयाला धरून दिलं आणि तो मंदिरात गेला, त्यांनी फाशी घेऊन मेला, असं लिहिलेलं आहे. मग मंदिरात तर उपासनेला जातात, मग तो तिथं मेला. उपासना तर जीवन देते, उपासना तर आमच्यामध्ये देवाचं काम करते, मग तो मंदिरात मेला. म्हणून लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचे हातच स्वच्छ नसेल, तुम्ही कोणाची फसवणूक करत असाल, तुम्ही कोणाची लुबाडणूक करत असाल, तुमच्यामध्ये कोणाचा लोभ असेल,
तुमचं जीवन आणि देव त्याच्या वचनानुसार बदलण्याचा प्रयत्न करत असताना तुमच्यामध्ये लोभाच्या गोष्टी असतील आणि जर तुम्ही उपासना करत असाल तर याचा अर्थ तुम्ही देवाला चॅलेंज करत आहात. तुम्हाला असं वाटतं की अशाही पद्धतीमध्ये यहूदा इस्करियोतने तेच केलं. त्याने 30 रुपये घेतले आणि देवाच्या मंदिरामध्ये नेऊन टाकले. मग स्वीकारले का ते? फसवलं ना त्यानं. त्याने तर आपलं जीवन देऊन टाकलं, मेला तो फाशी घेऊन. पण ते पैसे याजकानं पण दान कोशामध्ये घेतले नाही. तो म्हटलं नाही, हे चुकीचे पैसे दान कोशामध्ये नको आहे, कारण ती उपासना पूर्ण होत नाही. येते का लक्षात तुमच्या? उपासना करणाऱ्या उपासकानं इतकं गंभीर बनलं पाहिजे की माझे हात जे आहेत ते शुद्धच असले पाहिजे. कधीही तुमच्या डोक्यामध्ये कोणाचीही फसवणूक करण्याची वृत्ती असू देऊ नका. मग त्याचे प्रतिफळ देव तुम्हाला देतो. हा दावीद इतका उत्तम उपासक होता ना, शाऊल त्याला मारण्याचा त्याने एवढा प्रयत्न केला आणि बायबल सांगतं त्याच गुहेमध्ये शेवटी दावीद आणि शाऊल एका गुहेमध्ये आले. आणि आता दावीदाला त्या सैतान त्याला सांगत याला मारून टाक. दावीदानं मारलं नाही, त्याला माहिती मी उपासक आहे, मी मारू शकत नाही. त्यानं त्याला सोडलं आणि त्याच्यात भाला अडकून ठेवला आणि म्हटलं महाराज देवानं मला तुम्हाला माझ्या हाती दिलं होतं, पण तुमच्यावरती मी हात चालवला नाही. का? तर त्याला माहितीये मी अभिषिक्त आहे, तो अभिषिक्त आहे. आम्ही सगळे देवाच्या अभिषेकानं परिपूर्ण लोक आहोत, म्हणून देव तुमची नोंद ठेवत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे खरे उपासक आहेत, तुम्हाला कोणी किती फसवलं तरीही वाईट वाटून घेऊ नका आणि मन अस्वच्छ होऊ देऊ नका. का? कारण देव दोघाची पण नोंद ठेवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जोरात म्हणाल का हालेलुया, हालेलुया. ऐका आता त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो. या शाऊलानं दावीदाला पुष्कळ वेळा फसवलं, पण दावीद सगळं विसरून गेला. आणि बायबल सांगतं तो उपासना करत राहिला आणि देवानं शाऊलाची जागा दावीदाला दिली. हालेलुया. कारण नोंद ठेवलंय ना, कोणी कोणाला फसवतं, कोण कोणाला फसवतं. काळजी करू नका. देवाच्या लोकांचं मन स्वच्छच असलं पाहिजे. त्याने असं नाही विचार करायचा की त्यानं मला फसवलं. विसरून जा. सगळ्याची नोंद देवाकडे आहे आणि सगळ्याचं जजमेंट देव करतो. म्हणून तिथे असं म्हटलं मी धार्मिक आणि दुष्ट या दोघांचं पण भेद करून टाकेल. नंतर स्मरण वया उघडल्या ना, मग सगळ्यांचं जजमेंट होणार आहे, सगळ्यांचा न्याय करणार आहे तो. मग उपासना करणाऱ्या लोकांसाठी म्हटलेलं आहे. म्हणून मन स्वच्छ असू द्या, हृदयामध्ये कोणाविषयी द्वेष भावना ठेवू नका, कारण तुमची स्मरणवही असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य मी सांगतो, उपासनेतली पवित्रता आणि गांभीर्य समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण तो इव्हेंट नाही, तर परमेश्वराची उपस्थिती आणणारी ती घटना आहे. लक्षात ठेवा, तो इव्हेंट नाहीये. तो इव्हेंट नाही. चला आता एक इव्हेंट केला म्हणून आम्ही पाहतो बऱ्याच लोकांनी काय केलं माहिती का, त्यांना ते प्रार्थनेचा धूर, उपासनेचा धूर आणता येत नाही म्हणून आता तरुण पिढीने काय केलं की त्याने ते इकडून धूर सोड, तिकडून धूर सोड, इकडून लाईट लाव, तिकडून लाईट लाव, इथं जरा दाढी ठेव, तिथं जरा केस कुठंतरी त्याची वेणी घालून ठेवा. आता बायबल मध्ये तर उपासना करताना उपासने पुरुषाने केस वाढवू नये, पण मग यांच्या वेण्या चाललेल्या, यांच्या वेण्या चालू आहेत आणि ते एक विणतायत चांगले. मग त्यांचे कपडे जर तुम्ही बघितलं तर ते हाफ पॅन्ट वरती उपासना करतात. आणि मग ते काय म्हणतात, देव बाहेरून पाहत नाही, अंतःकरण पाहतो. अरे पण नियम दिलाय ना उपासनेचा. म्हणून हे का सांगतो माहिती का तुम्हाला, नोंद वही आहे हो. उपासना करताना अंग पूर्ण झाकलंच पाहिजे. ती पवित्रता आहे, ती शुद्धता आहे. डोक्यापासून झाका, डोक्यापासून झाका. रिस्पेक्ट द्या देवाला. हे माझं तत्व नाही, हे बायबलचं तत्व आहे. कारण स्मरण वही आहे, नोंद आहे त्याची. तुमचं प्रिन्सिपल, तुमचं तत्व, माझा सिद्धांत नाही, हा देवाचा सिद्धांत आहे. नोंद वही ठेवली जाते. वर्शिप करताना, वर्शिप तुम्ही देवाच्या मंदिरात आला, वर चढल्याबरोबर तुमचं शरीर लोकांना दिसता कामा नये. तो परफॉर्मन्स नाही. चांगले कपडे, पावित्र्य. देवाला पावित्र्य आवडतं आणि अजूनही देव बदलला नाही बरं का. त्यानं याजकाला सांगितलं ना, फार कडक नियम दिलेले आहेत. पायरीला सुद्धा तुझी नग्नता देऊ नको असं लिहिले बरं का. आता तो कधी विषय आला तर मी तुम्हाला सांगेल. याजकानं चोळणा घालावा,
त्या वेगळ्या प्रकारचं त्याला वस्त्र दिले आणि तो पायरीला तुझी नग्नता दिसू नये. पायरी काय नग्नता म्हणजे देव एवढं बारकाईनं पाहतो. हालेलुया. मग उपासनेमध्ये त्या गोष्टी तितक्याच गंभीर आहेत. म्हणून शास्त्र काय सांगतं, तो इव्हेंट नाही. हालेलुया. उपासना करताना तुमच्या सौंदर्याकडं, तुमच्या कपड्याकडं, हो चांगले कपडे घाला, ती तुमची गरज आहे, पण त्याच्यानं देवाचं पावित्र्य भंग होता कामा नये. हालेलुया. त्याच्यानं देवाच्या उपस्थितीला बाधा येता कामा नये. आमेन. कारण स्मरण वही ठेवली जाणार आहे, नोंद ठेवली जाणार आहे. काय होणार आहे का, समजा उपासना करताना कुणी जर आपले कपडे एकदम वेगळ्या प्रकारचे कपडे आणि ज्याच्यानं तुमचं शरीर, एखाद्या स्त्रीचं शरीर दिसलं असेल, एखाद्या पुरुषाचं शरीर दिसलं असेल, तिथं तो व्यक्ती उपासना, समोर जो व्यक्ती उपासना करतो ना, त्याचं लक्ष देवाकडे नाही, तुमच्याकडे लागणार आहे. तुमच्याकडे लागणार आहे. किती गंभीर आहे. आणि आज दुःखाची गोष्ट आहे, मंडळांमध्ये हे नाही. आणि प्रभू ऐका, त्या मंडळांची नोंद ठेवत आहे. शिलोह चर्च, ज्यावेळेस या मंडळीची नोंद ठेवली जाईल, त्यास प्रभूनं म्हटलं पाहिजे, हे माझ्या मनातील सेवा करणारं चर्च आहे आणि मी याला उत्तम प्रतिफळ देईन. हे माझ्या मनातलं चर्च आहे, हे माझं चर्च आहे, माझी मंडळी आहे. म्हणून तिथं असताना इतकं पावित्र्य असलं पाहिजे, इतकं पावित्र्य. आता त्या ह्याच्या वचनामध्ये वाचा, 17 वचन वाचून एंड करू आपण. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमेन. आता योग्य पद्धतीने उपासना केल्यावर काय म्हणतो तो, मी नेमेन, तुम्ही नेमेल त्या दिवशी ते माझा खास निधी होती. कोण हो, हे चर्च, ही मंडळी. आमेन. मी ठरवलं ज्या दिवशी की माझा स्पेशल निधी, खास निधी कळतो का तुम्हाला, आपत्कालीन कामासाठी वापरला जातो स्पेशल निधी. मग लक्षात ठेवा, एक दिवस ज्या वेळेस महाराष्ट्राला, भारताला गरज पडेल ना, तर त्यास देव याच मंडळीची उभारणी करेल, याच मंडळीला वापरलं जाईल. देवानं तुम्हाला स्पेशल म्हणून वापरावं, त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला त्याच्या स्मरणवहीत नोंद करण्यासाठी धडपड केली पाहिजे. खूप चर्चेस आहेत, खूप मंडळ्या आहेत, पुष्कळ सेवा करणारे लोक आहेत, पुष्कळ सेवा करणारे लोक आहेत. आनंद वाटतो. एक चॅनल आपण चालू केलं, एक तुलना मी करत नाही, परंतु ज्या लोकांनी चॅनल काढून कित्येक वर्ष नावाजलेले असणारे वक्ते, मोठमोठे वक्ते, त्यांचं चॅनल सुद्धा 10,000 आठवड्याला, त्यांना महिना 2 महिने आणि तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत. 10,000 लोकांनी एका आठवड्यात बघण्यासाठी. पण देव आपल्याला एवढी कृपा पुरवली, एक आठवड्यामध्ये 10,000 लोक बघत आहे. हा काही आपला प्राईड नाही, ही देवाची कृपा आपल्यावर. खास निधी तुम्ही बनलेला आहात. हालेलुया. आणि लोक सांगतात की आम्ही पुष्कळांना शेअर करतो, आम्ही म्हणतो त्याने ऐकावं, बदलावं. आणि लोक काय म्हणत आहेत माहिती का, ज्या संजीवनाची मी वाट पाहत आहोत त्याला सुरुवात झालेली आहे. स्पेशल निधी तुम्ही आहात प्रियानो, तुम्ही निधी आहात. स्मरणवही तुमची ठेवली जाणार आहे, मंडळीची स्मरणवही ठेवली जाणार आहे, कुटुंबाची स्मरणवही ठेवली जाणार आहे, तुम्ही करत असलेल्या कर्माची स्मरणवही ठेवली जाणार आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक ऑर्डिनरी ख्रिश्चन म्हणून जीवन जगू नका. सर्वसाधारण ख्रिस्ती, मला खास प्रकारचा व्यक्ती बनायचा आहे. का तर देव माझी स्मरणवही ठेवत आहे. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. प्रभूचं वचन आज आमच्याशी बारकाईनं बोललेलं आहे. मी या ठिकाणात आहे, तुमच्याशी बोललो, तुम्ही ऐकलं, तुम्ही एकमेकाशी बोलले. काही स्टेजवरून देवाच्या लोकांशी बोलले, काही खाली असलेले लोक देवाशी बोलले. आणि बायबल सांगतं आज सगळ्यांचं बोलणं देवानं ऐकलं. किती धन्य लोक आहोत. जगात आम्हाला ऐकणारं कोणी नाही, पण एवढा मोठा देव आमची चर्चा ऐकतो. हे सर्व समर्थ देवा, नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येत आहोत, नतमस्तक होतो, माना झुकवतो तुझ्या समोर प्रभूचे. काही चुकीचं बोललो आम्ही,
कधी कधी हे मन पण अस्वच्छ बनलं, त्याची नोंद ठेवली गेली. पुसण्याचा मार्ग एकच आहे, पश्चाताप दगदवून आम्ही तुझ्या समोर येतो. तुझं लाडकं लेकरू आम्हाला बनायचंय देवा, सेवा करणारं लेकरू. तो अनुभव आम्हाला पाहिजे. आज एक स्वतःची चौकट आम्ही तयार केली, त्यातून आम्हाला बाहेर पडायचंय. या जगामध्ये फक्त आम्हाला प्रभूच उंच करायचंय, त्याच्याशिवाय नाही. आज स्वतःभोवचं वलय आम्ही तोडून टाकत आहोत. जे ऐकणारी लोक आहेत प्रभूजी, मंडळ्या आहेत, सेवकगण ऐकत आहेत, त्या सगळ्यांसाठी रदबदली करतो प्रभू. आज जे चाललंय मंडळांमध्ये ते थांबलं जाऊ दे. ज्या वेदीचा गैरवापर केला जात आहे, ती वेदी पवित्र, ती वेदी प्रभूची उपस्थिती आणणारी आहे, परंतु आता ती इव्हेंट बनलेली आहे. तो एक कार्यक्रम बनलेला आहे. परंतु देवा प्रार्थना करतो, आता त्याच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये परिवर्तन होऊन शक्यनाय उतरून आणणारं अशा प्रकारच्या मंडळ्या बनल्या जाऊ दे राजा. प्रत्येकाचं बोलणं बदललं जाऊ दे, शब्द बदलले जाऊ दे. नकारात्मक निराशेचे शब्द, अपवित्र शब्द, दोष लावणारे, कुरकुर करणारे, निंदा करणारे, अपमानित करणारे शब्द, हे शब्द धार्मिकाच्या मुखातनं काढून टाक. आणि धार्मिकाच्या मुखामध्ये फक्त देवाचं स्तुती, स्तवन, सेवेचे शब्द, आत्मे जिंकण्याचे शब्द असू दे प्रभूजी. आज जे लोक या ठिकाणात आलेले, परंतु जाताना त्यांना आशीर्वादित होऊन या ठिकाणात न पाठव. आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत, आमचं समर्पण तुला करत आहोत प्रभू. पुन्हा एकदा तुला गौरव देत, तुझी स्तुती करत, तुला सन्मान देत, येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. ज्यांना